हाय गाईस, तर नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करतोय. मी आहे सध्या आता बाईकच्या नंबर प्लेटला ते चेंज करायची होती. कारण का ती नंबर प्लेट आता लावायची नाही. कारण ती नवीन IND वाल्या आल्या आहेत ना, लोबोवाल्या. तर त्यांचा आता क्रेज आहे त्या प्लेटचा. त्या त्या लावायला सांगितलं. मला पण मागे बोलले होते की त्या प्लेट लावून घे म्हणून. तर ह्या प्लेट आता बंद होणार आहे. प्रिंटेड आहेत. स्टिकर लावलेल्या सारख्या आहेत त्या प्रिंट. आता वरून चेंज करायचे आहेत आपल्याला. आता हे ॲप्लिकेशन जाऊन एक एक मित्र आहे त्याच्याकडे जाऊन ते चेंज करावं पाहिजे. ॲप्लिकेशन करावं लागेल पहिले त्या प्लेटसाठी. हे बघा, ह्या प्लेट आहेत आपल्याकडे. ह्या असे तर याला नखाने पण काढू शकतो. हे स्टिकरसारख्या बसवलेल्या आहेत. त्यामुळे पुढं पण तीच आहे, तशाच आहे सेम. त्या दोन्ही पण चेंज कराव्या लागतील आपल्याला. तर बघू, जाऊन चेंज करा ॲप्लिकेशन. मग गेलो तर मी ते एक व्हिडिओ टाकीन. हे आता आपण त्या दिवशी मी लावलं होतं, हे आता निघत नाही. एकदम फिट बसलं आहे. काढत होतो अर्धा कंटिन्यू, मी बघत होतो पकड बिकड घेऊन काढत होतो, पण ते एकदम फिट झालं आहे. त्यामुळे आता जरा प्रॉब्लेम येतो. वाटतं ते जरा वेगळंच. तर माउंट आता मी लावू शकतो, पण एकदम फिट झालं ते. तेवढं ते आता काढू शकत नाही मी. त्यानंतर बघू, काही चेंज असेल तर मी सांगतो. आपल्याला गाडी पण धुवायची आहे, वॉश करायची आहे. पूर्ण खराब झाली आहे. एका साईडनं पूर्ण चिखल उडला आहे त्याच्यावर. आज पण जरा पाऊस गेला, पण पावसाचं वातावरण पण एवढं आहे ना की पाऊस पण खूप आहे. जरा वाटतंय गेल्यासारखं. आता एक मी ब्लॉग टाकीन. चला, तर नंतर बघू, दुसरा एक ब्लॉग शूट करीन. चला, धन्यवाद.